Welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 8, standard 10th, video number 5. In this video we have to learn here extraction of aluminium. In extraction of aluminium we learn here extraction of moderately reactive metals, extraction of less reactive metals, थर्मिट वेल्डिंग अँड रिफायनिंग ऑफ मेटल्स. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओ नंबर 5मध्ये ॲल्युमिनियमचं शुद्धीकरण कशा पद्धतीनं करतात त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम म्हणजे काय होते आहे ते आपण बघूया. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सिम्बॉल ऑफ ॲल्युमिनियम इज Al. ॲल्युमिनियमची सिम्बॉल ही Al आहे. कलर जो असतो ॲल्युमिनियमचा सिल्वर व्हाईट. ॲटॉमिक नंबर ऑफ ॲल्युमिनियम इज 13. ओके. आणि ॲटॉमिक नंबर 13 असल्यामुळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 283. म्हणजेच लास्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो काय करणार आहे, इलेक्ट्रॉन गमावणार आहे, लुजेस करणार आहे. आणि त्यामुळं ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी 3 आहे. व्हॅलन्सी ऑफ ॲल्युमिनियम इज 3. ओके. हे आपण या ठिकाणी माहिती करून घेतलेली आहे. तर आपण ॲल्युमिनियम बिईंग रिॲक्टिव्ह मेटल डज नॉट ऑकर इन नेचर इन फ्री स्टेट. ॲल्युमिनियम इज द थर्ड हायली अबंडंट एलिमेंट इन द अर्थ क्रस्ट आफ्टर ऑक्सिजन अँड सिलिकॉन. ऑक्सिजन आणि सिलिकॉन नंतर सर्वात जास्त मूलद्रव्य जर कोणतं आढळत असेल निसर्गामध्ये तर ते ऑक्सिजन आहे. ॲल्युमिनियम इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट्स ओर बॉक्साईट. ॲल्युमिनियमचं जे ओर आहे, धातूक आहे, त्या धातुकाचं नाव आहे बॉक्साईट. बॉक्साईट इज द ओर ऑफ ॲल्युमिनियम. ओके. अँड ॲल्युमिनियम इज extracted from this ore bauxite Al2O3 H2O. Al2O3 NH2O. Bauxite contain 30 to 70% of aluminum oxide. म्हणजे ह्या बॉक्साईट ओरमध्ये, धातुकामध्ये 30 ते 70% ॲल्युमिनियम ऑक्साईड असतं. अँड रिमेनिंग पार्ट इज गँग. गँग मीन्स अशुद्ध पदार्थ, त्यामधलं impurities. It is made up of sand, silica, iron oxide, etc. There are 2 steps in the extraction of aluminum. ॲल्युमिनियमच्या शुद्धीकरणाच्या 2 पायऱ्या आहेत. त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ओके. डू यू अंडरस्टँड दिस? देन वी लर्न, डिअर फ्रेंड, हिअर लुक ॲट हिअर बॉक्साईट ओर. इट इज अ बॉक्साईट ओर. आणि मायनिंग कशा पद्धतीनं असते, बॉक्साईट मायनिंगच्या आपण स्टेप्स या ठिकाणी बघू शकतो. ओके. प्रिपरेशन ऑफ मायनिंग एरिया, बॉक्साईट मायनिंग, त्यानंतर क्रशिंग करतात, क्रशिंग, ओर कन्व्हेयर. आणि अशा पद्धतीनं बॉक्साईटचं हा जो बॉक्साईट आहे यापासून ॲल्युमिनियम कसं मिळवतात ते आपण या ठिकाणी बघूया. सर्वप्रथम यामध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर म्हणजेच बॉक्साईट धातुकाचं प्रमाण जे असते ते आपल्याला या ठिकाणी मिळवायचं असते. बॉक्साईट इज द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. बॉक्साईट इज द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. म्हणजेच ॲल्युमिनियमचं मुख्य धातूक जे आहे ते बॉक्साईट आहे. आणि यामध्ये सिलिका असते SiO2, फेरिक ऑक्साईड Fe2O3 अँड टिटॅनियम ऑक्साईड TiO2 आर द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन बॉक्साईट. आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की बॉक्साईटमध्ये कोणत्या कोणत्या इम्प्युरिटीज असते, गँग ज्याला म्हणतो आपण. सिलिका, फेरिक ऑक्साईड अँड टिटॅनियम ऑक्साईड आर द इम्प्युरिटीज present in bauxite. Okay. Separation of these impurities is done by leaching process using either Bayer's method or Hall's method. In both these methods, finally the concentrated alumina
इज ऑब्टेन्ड बाय कॅल्सिनेशन प्रोसेस. आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की ॲल्युमिनियम हा बॉक्साईटपासून मिळवलं जातं. सर्वप्रथम त्यामधील ज्या इम्प्युरिटीज असतात, गँग असतात, त्या सेपरेट केल्या जाते, त्या बेअर्स मेथडनी किंवा हॉल्स मेथडनी. ओके, आणि त्यापासून ॲल्युमिना वेगळं बॉक्साईटपासून ॲल्युमिना मिळवण्याची जी प्रोसेस असते त्यालाच आपण बेअर्स और हॉल्स मेथड म्हणतो आहे. इन द बेअर्स प्रोसेस द ओर इज फर्स्ट ग्राउंड इन ए बॉल मिल. सर्वप्रथम या खनिजाचं, या धातुकाचं त्याला दळल्या जातं. ओर इज फर्स्ट ग्राउंड इन द बॉल मिल, देन इट इज लीच बाय heating with concentrated solution of caustic soda NaOH at 140 to 150 degrees Celsius under high pressure for 2 to 8 hours in a digester. Okay, aluminum oxide being amphoteric in nature, it react with the aqueous solution of sodium hydroxide to form water soluble sodium aluminate. This means that bauxite is leached by sodium hydroxide सोल्युशन. म्हणजे हा जो बॉक्साईड आहे याचं लिचिंग होतं सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन द्वारे. ओके, अशा पद्धतीनं सोडियम ॲल्युमिनेट या ठिकाणी तयार होत आहे. द आयर्न ऑक्साईड इन द गँग डज नॉट डिझॉल्व इन द ॲक्वस सोडियम हायड्रॉक्साईड, इट इज सेपरेटेड बाय filtration. Okay, however silica in the gang dissolve in aqueous sodium hydroxide to form water soluble sodium silicate. Aqueous sodium aluminate is diluted by putting in water, is cooled up to 50 degrees Celsius. This result in precipitation of aluminum hydroxide, NaAlO2 sodium aluminate plus 2H2O NaOH aluminum hydroxide यामध्ये तयार होतो आहे. In the Hall's process the ore is powdered. In the Hall's process the ore is powdered and then leached by heating with the aqueous sodium carbonate in the digester to form water soluble sodium aluminate. Then the insoluble impurities are filtered out. The filtrate is warmed and neutralized by passing carbon dioxide gas through it. This result in the precipitation of aluminum hydroxide. या ठिकाणी आपण ही प्रोसेस बघू शकतो. कशा पद्धतीनं हा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जो आपल्याला दिसतो आहे Al2O3 म्हणजे हा बॉक्साईड जो आहे सोडियम कार्बोनेट आहे, सोडियम ॲल्युमिनेट तयार होत आहे, कार्बन डायऑक्साईड यातून बाहेर पडतो आहे. सोडियम ॲल्युमिनेट आणि या ठिकाणी पाण्यामध्ये टाकल्या जाते, कार्बन डायऑक्साईड आहे, सोडियम ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड बाहेर पडतो आणि सोडियम कार्बोनेट. द प्रिसिपिटेट ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड AlOH/3 ऑब्टेन इन बोथ, दोन्ही याच्यामध्ये आपल्याला ॲल्युमिनियम दिसते आहे. बेअर्स अँड हॉल्स प्रोसेसमध्ये इज फिल्टर, वॉश अँड ड्राईड, देन कॅल्सिनेटेड बाय हिटिंग ॲट 1000 डिग्री सेल्सिअस टू ऑब्टेन ॲल्युमिना. म्हणजेच या ठिकाणी आपण बघू शकतो आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडपासून या ठिकाणी ॲल्युमिना तयार झालेला आहे. ॲल्युमिना Al2O3 तयार झालेला आपल्याला दिसते आहे. Al2O3 म्हणजेच बॉक्साईटपासून ॲल्युमिना तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच आपण बेअर्स प्रोसेस और हॉल्स प्रोसेस सुद्धा आपण म्हणतो आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो दुसरी जी स्टेप असते यामधली ती आपण या ठिकाणी बघू शकतो. पहिली आपण स्टेज पाहिली आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईटवर. यामध्ये बॉक्साईटवरचं कॉन्सन्ट्रेशन होते आहे. दुसरं आहे इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. मग या ॲल्युमिनियाचं तयार झालेल्या ॲल्युमिनाचं कशा पद्धतीनं इलेक्ट्रोलिटिक पद्धतीनं एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम कसं करतात ते आपण या प्रोसेसमध्ये अभ्यासू शकतो आहे. ओके, इन दिस मेथड इलेक्ट्रोलिसिस ऑफ मॉल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिना, म्हणजेच याचा जो मेल्टिंग पॉईंट असतो ॲल्युमिनाचा तो असतो 2000 डिग्री सेल्सिअस. यामध्ये मॉल्टन वितळलेलं ॲल्युमिनियम दिसते आपल्याला. ओके, आणि यामध्ये आपल्याला आपण या ठिकाणी पाहतो मिक्सचर ऑफ ॲल्युमिनियम क्रायोलाइट अँड फ्लोरस्पार आउटलेट ऑफ मॉल्टन ॲल्युमिनियम. या ठिकाणी आपण पाहतो आहे इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसच्या द्वारे मॉल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिना इज डन इन ए स्टील टँक. हा स्टील टँक आहे. द टँक हॅज अ ग्राफाईट लाइनिंग. यामध्ये ब्लॅक कलरचं आपल्याला दिसते आहे ग्राफाईट लाइनिंग दिसते आहे. ओके,
हा कॅथोड म्हणून काम करतो आहे तो. ओके, द टँक हॅज अ ग्राफाईट लाइनिंग ऑन द इनर साइड. या आतमधला जो तुम्हाला ब्लॅक कलरचं दिसते आहे हा आपल्याला याची जी लाइनिंग आहे ग्राफाईटची आहे. ओके, धिस लाइनिंग डज वर्क ॲज अ कॅथोड. आणि ही लाइनिंग कॅथोड म्हणून काम करते आहे. ओके, ए सेट ऑफ ग्राफाईट रॉड डीप इन द मॉल्टन. या ठिकाणी पुन्हा आपल्याला काही ग्राफाईट रॉड्स आपल्याला दिसते आहे, त्याला ॲनोड म्हणून काम करतात. हे जे ग्राफाईट रॉड दिसते आपल्याला या ठिकाणी हे 3 रॉड आहे, 1 2 3, आणि हे ग्राफाईट आहे. ओके, हे पण ग्राफाईट आहे, रॉड पण ग्राफाईट असतात. ग्राफाईट रॉड डीप इन द मॉल्टन इलेक्ट्रोलाइट वर्क ॲज ॲनोड. ओके, क्रायोलाइट Na3Al(F6) अँड fluorspar CaF2 are added in the mixture to lower its melting point up to 1000 degree Celsius. म्हणजेच या ठिकाणी क्रायोलाइट आणि फ्लोरस्पार जर आपण यामध्ये ॲड करतो आहे तर ॲल्युमिनियाचं जे मेल्टिंग पॉईंट असते 2000 डिग्री सेल्सिअस ते 1000 डिग्री सेल्सिअस इतकं कमी होते आहे. ओके, तर या ठिकाणी आपण पाहतो आहे की ॲल्युमिनियम इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड ऑन passing electric current. Molten aluminum being heavier than the electrolyte is collected at the bottom. या बॉटम मध्ये आपण या ठिकाणी पाहतो आहे इलेक्ट्रोलाइट या ठिकाणी मॉल्टन वितळलेलं ॲल्युमिनियम आपल्याला दिसते आहे, जड असते ते. इज कलेक्टेड ॲट द बॉटम ऑफ द टँक. इट इज टेकन आउट फ्रॉम टाइम टू टाइम. ऑक्सिजन गॅस इज लिबरेटेड ॲट द एनोड. ओके, या ठिकाणी ऑक्सिजन गॅस काय होत आहे, लिबरेटेड होते आहे एनोडमध्ये. द इलेक्ट्रोड रिॲक्शन ॲज शोन इन द बिलो. या ठिकाणी इलेक्ट्रोडची जी रिॲक्शन आहे ती सुद्धा आपण बघू शकतो. एनोडमध्ये ऑक्सिजन या ठिकाणी कशा पद्धतीने त्याचं ऑक्सिडेशन होते आहे आणि कॅथोडमध्ये ॲल्युमिनियमचं रिडक्शन होते आहे. द लिबरेटेड ऑक्सिजन रिॲक्ट विथ एनोड टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड गॅस. द एनोड have to change from time to time as they get oxidized during the electrolysis of alumina. या पद्धतीनं फेल्सपार होतं ते क्रायोलाइट आणि फेल्सपार. तर या ठिकाणी आपण 2 स्टेजेस पाहिलेले आहे. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम, पहिलं आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर पाहिलेलं आहे, म्हणजेच बॉक्साईटपासून ॲल्युमिना तयार करणे. आणि दुसरी जी पद्धत आपण या ठिकाणी बघतो आहे इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ॲल्युमिना टू ॲल्युमिनियम. आणि अशा पद्धतीनं ॲल्युमिनापासून ॲल्युमिनियम कॅथोड रिॲक्शनमध्ये रिडक्शनच्या द्वारे तयार होत असते. ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. 2 स्टेजमध्ये आपण बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम कशा पद्धतीनं तयार होते ते आपण या स्लाइडमध्ये अभ्यास केलेला आहे. म्हणजे बेअरची पद्धत कशी आहे ती आपण या ठिकाणी पुन्हा एकदा या मॅपच्या द्वारे आपण अभ्यासू शकतो. ओके, या ठिकाणी बघा बॉक्साईट आहे, बॉक्साईट क्रश केल्या जाते आहे, क्रश केल्यानंतर दळल्यानंतर क्रशरच्या द्वारे आणि ह्या मोठ्या डायजेस्टरमध्ये येते आहे. या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड आहे, त्यानंतर त्याचं फिल्ट्रेशन होते आहे. यामधलं जो रेड मड असतो दगडी याच्यातला निघालेला तो बाहेर येतो आहे. नंतर हे प्रेसिपिटेट या ठिकाणी प्रेसिपिटेटरमध्ये येत आहे. या ठिकाणी ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार होत आहे AlOH/3. त्यानंतर कॅल्सिनेटर त्याचं कॅल्सिनेशन होते आहे. आणि अशा पद्धतीनं म्हणजेच बॉक्साईटपासून या ठिकाणी बघतोय आपण बॉक्साईटपासून या ठिकाणी बॉक्साईट आहे, बॉक्साईटपासून ॲल्युमिना या ठिकाणी तयार होते आहे. बॉक्साईटपासून ॲल्युमिना तयार होण्याची जी प्रोसेस आहे यालाच आपण बेयर्स मेथड असं म्हणतो आहे. ही झाली बेयर्सची प्रोसेस ज्याद्वारे बॉक्साईटपासून ॲल्युमिना तयार होते आहे. या ठिकाणी आपण ॲल्युमिनियम मेटल बघतो आहे जो आपल्या स्लाइडिंग विंडोसाठी यूज करतात. ओके, अनेक ठिकाणी या ॲल्युमिनियम मेटलचा यूज करतात. ते सुद्धा आपण बेयर्स प्रोसेस सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आपण या ठिकाणी बघूया. मध्यम पद्धतीनं जे त्यांची रिॲक्शन असते क्रिएटिव्हिटी होत असते ते मेटल्स आपल्याला माहिती आहे. द मेटॅलिक
The metals in the middle of the reactivity series such as iron, zinc, lead, copper are moderately reactive. ओके, हायली रिएक्टिव्ह मेटल आपल्याला माहिती आहे पोटॅशियम, सोडियम, लिथियम होते आहे. तर मॉडरेटली रिएक्टिव्ह जे मेटल आहे आयर्न, झिंक, लीड, कॉपर हे मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स आहे आणि यांच्यासाठी कोणती पद्धत वापरतात ते आपण या ठिकाणी बघूया. Usually these metals occur in the form of their sulfide salts or carbonate salt. It is easy to obtain metals from their oxide rather than sulfides or carbonates. Therefore, the sulfide ores are strongly heated in air to transfer them into oxide. This process is known as roasting. What is mean by roasting? Roasting म्हणजे काय असते तर यामध्ये रोस्टिंग या प्रोसेसमध्ये आपण बघतो आहे. रोस्टिंग या प्रोसेसमध्ये काय होते आहे सल्फाइड ओअर्स जे असतात हे स्ट्रॉंगली हिटेड into air. Sulfide ores are strongly heated in air to transfer into their oxide. म्हणजे सल्फाइड जे ओअर्स असतात हे सल्फाइड ओअर्स यामध्ये हीट केल्या जाते हवेमध्ये आणि त्यांच्यापासून ऑक्साइड्स तयार होतं. याला रोस्टिंग म्हटलं जाते, भाजणे म्हटलं जाते. आणि कार्बोनेट ओअर्स जे असतात हे जेव्हा लिमिटेड सप्लाय ऑफ एअरमध्ये हीट केल्या जातं म्हणजे कार्बोनेट ओअर्सला लिमिटेड सप्लाय ऑफ एअरमध्ये जेव्हा ट्रान्सफर होतं आहे ऑक्साईडमध्ये त्या प्रोसेसला कॅल्सिनेशन म्हटलं जाते. लुक ॲट हिअर रोस्टिंग. झिंक सल्फाईड आपण या ठिकाणी बघतो आहे. झिंक सल्फाईड ओके, तर हे सल्फाईड ओअर आहे धातू काय सल्फाईडचं आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात हवेचा स्रोत त्यामध्ये पाठवतात आणि हिटिंग करतात तर झिंक ऑक्साईड तयार होतो आणि सल्फर डायऑक्साईड तयार होतो. ओके, झिंक ऑक्साईड. त्यानंतर कॅल्सिनेशन जी पद्धती आहे हे लिमिटेड एअरमध्ये भाजल्या जाते. याला झिंक कार्बोनेट ओअर्सला लिमिटेड एअरमध्ये जेव्हा ट्रान्सफॉर्म केलं जाते ऑक्साईडमध्ये झिंक ऑक्साईडमध्ये त्याला आपण कॅल्सिनेशन असं म्हणतो आहे. तर ह्या दोन्ही ज्या कन्सेप्ट आहे रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन हे आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहे. ओके, द झिंक ऑक्साईड टू रिड्यूस झिंक बाय युझिंग सुटेबल रिडक्टंट सच ॲज कार्बन. बघा या ठिकाणी ZnO झिंक ऑक्साईड जेव्हा कार्बन ओमध्ये त्याला भाजल्या जाते तेव्हा त्यापासून झिंक तयार होतं, जस्त तयार होतं आणि कार्बन मोनॉक्साईड बाहेर येत आहे. अपार्ट फ्रॉम कार्बन रिएक्टिव्ह मेटल सच ॲज सोडियम, calcium, aluminum are also used reducing agent for the reduction of metal oxide to obtain the metal. This is because the metal displaces moderately reactive metal from its compound. Okay, for example, when manganese dioxide is ignited with aluminum powder, या ठिकाणी मॅग्नीज डायऑक्साईड आहे MnO2, ॲल्युमिनियम पावडर आहे Al. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं मॅग्नीज तयार होतं आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि उष्णतासुद्धा तयार होते आहे. अशा पद्धतीनं ती प्रोसेस तयार होत असते आहे. तर ही मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स जे असतात आयर्न, झिंक, लीड, कॉपर हे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहे आणि त्यांचं कशा पद्धतीनं निष्कर्षण केलं जाते, एक्स्ट्रॅक्शन केलं जाते ते आपण या स्लाईडमध्ये अभ्यासलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण बघूया आयडेंटिफाय. या ठिकाणी बघा आयडेंटिफाय द सबस्टन्सेस अंडरगोज द रिडक्शन इन दिस रिॲक्शन. या ठिकाणी थर्मिट रिॲक्शन आहे, थर्मिट वेल्डिंग रिॲक्शन आपण या ठिकाणी बघतो आहे. थर्मिट वेल्डिंग ज्याला म्हटल्या जाते तर हे थर्मिट वेल्डिंग काय आहे, व्हॉट इज मीन बाय थर्मिट वेल्डिंग. Thermit welding is a process. Thermit welding is a process that uses that from an exothermic metals. The name is derived from thermit means reaction between metal oxides and reducing agent. याला थर्मिट रिॲक्शन म्हटल्या जाते. आपण या ठिकाणी बघू शकतो द हीट इव्हॉल्व इन द अबव रिॲक्शन इज सो लार्ज दॅट द मेटल इज फॉर्म इन द मॉल्टन स्टेट. या प्रोसेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन होते आहे आणि त्यामुळे जो मेटल मिळतो आहे तो वितळलेल्या अवस्थेत मिळतो आहे. अनदर सिमिलर एक्झाम्पल इज द थर्मिट रिॲक्शन. हिअर आयर्न ऑक्साईड रिॲक्ट विथ ॲल्युमिनियम to form iron and aluminium oxide. Iron oxide react with aluminium to form iron and aluminium oxide आणि उष्णता पण तयार होते आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो मेथड्स यूज फॉर वेल्डिंग रेल्स. हॉट स्टील
फ्रॉम थर्मिट रिॲक्शन. स्लॅग आहे, क्रुसिबल आहे, टॅपरिंग डिव्हाइस आपल्याला दिसते आहे. ट्रान्सफर सेक्शन ऑफ रेल या ठिकाणी आपण बघतो आहे कशा पद्धतीनं मोल्डिंग केलं जातं आहे. स्लॅग आणि म्हणजे थर्मिट वेल्डिंग कशा पद्धतीनं होत असते आहे. थर्मिट वेल्डिंग म्हणजे आपण पाहिलं की याच्यामध्ये हीटचा वापर केला जातो. ओके, थर्मिट वेल्डिंग इज अ प्रोसेस दॅट युजेस हीट फ्रॉम ॲन एक्झोथर्मिक मेटल. तर यामध्ये रिॲक्शन बिटवीन मेटल ऑक्साईड अँड रिड्युसिंग एजंट याबद्दलचा आपण यामध्ये अभ्यास करत असतो आणि त्याचा उपयोग पण करत असतो. त्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल म्हणजे कमी ज्यांची रिॲक्टिव्हिटी असते अशा मेटलचं एक्स्ट्रॅक्शन कसं करतात ते आपण या ठिकाणी बघूया. द मेटल्स ॲट द बॉटम ऑफ द रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स आर लेस रिॲक्टिव्ह दॅट व्हाय दे आर फाउंड इन फ्री स्टेट इन द नेचर. मग हे लेस रिॲक्टिव्ह मेटल कोणते आहे? गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम. हे लेस रिॲक्टिव्ह अत्यंत कमी प्रमाणात निसर्गातल्या हवा, पाणी, ऑक्सिजनची रिॲक्शन यांच्यावर होते आहे. द रिझर्व of copper in free state are very few. Presently, copper is found mainly in the form of copper sulfide Cu2. Yes, copper is obtained from cuprous sulfide Cu2s or are just by heating in the air. Cu2s ला जर हिटिंग जरी केलं हवेमध्ये तरी कॉपर ऑक्साईड तयार होत आहे. बघू शकतो आपण कॉपर ऑक्साईड आणि Cu2s. तर अशा पद्धतीनं ही जी पद्धती आहे आपण या ठिकाणी पाहतो आहे. लेस रिॲक्टिव्ह जर ते मेटल असेल तर या ठिकाणी रिझर्वर्स म्हणजे कॉपरचे जे असते फ्री स्टेटमध्ये सापडते आहे. तर अशा पद्धतीनं त्यांचं जे हिटिंग केल्या जातं आहे. ओके, कॉपर सल्फाईड जस्ट हिटिंग इन द एअर, यांना उष्णता जरी दिली हवेमध्ये तरीसुद्धा त्यांचं कॉपर आपण या ठिकाणी मिळू शकतो आहे. या ठिकाणी आपल्याला काही इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. हाऊ मर्क्युरी इज एक्स्ट्रॅक्टेड इज ओव्हर सिन्नाबार म्हणजे सिन्नाबारपासून मर्क्युरी जो असतो म्हणजे पारा जो असतो कशा पद्धतीनं त्याचं एक्स्ट्रॅक्शन केल्या जाते. त्यानंतर शेवटचा पार्ट होता रिफायनिंग ऑफ मेटल्स. मेटल ऑब्टेन बाय व्हेरियस रिडक्शन प्रोसेस डिस्क्राईब अबाव आर नॉट व्हेरी प्युअर म्हणजे वेगवेगळ्या आपण या ठिकाणी प्रोसेस पाहिलेले आहे, रिडक्शन मेथड पाहिलेले आहे आणि एवढं असलं तरी त्यामध्ये इम्प्युरिटीज असतात. द इम्प्युरिटीज नीड टू बी सेपरेटेड टू ऑब्टेन प्युअर मेटल. इलेक्ट्रोलिसिस मेथड त्यापेक्षा सर्वात महत्त्वाची जी प्रोसेस सांगितलेली आहे इलेक्ट्रोलिसिस मेथड इज यूज टू ऑब्टेन प्युअर मेटल फ्रॉम इम्प्युअर मेटल. म्हणजे या सर्व रिडक्शन प्रोसेसमध्ये जे मेटल्स तयार होतात ते जनरली इम्प्युअर असतात, अशुद्ध असतात म्हणजे काही प्रमाणात त्यामधले इम्प्युरिटीज असतात आणि म्हणून इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस आहे. कोणती मेथड आहे? इलेक्ट्रोलिसिस आहे. इलेक्ट्रोलिसिस मेथडमध्ये प्युअर फॉर्ममध्ये मेटल्स आपण मिळवू शकतो. तर अशा पद्धतीनं एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली आहे. मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास माझा व्हिडिओ आपण इतर गरजू विद्यार्थ्यांना शेअर करू शकता आणि माझं यूट्यूब चॅनल राजकुमार तिरभाने यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग माय